नमस्कार मंडळी, आज आहे राखी पौर्णिमा. भाऊ बहिणीच्या प्रेमाचं पवित्र नातं साजरा करण्याचा दिवस. या खास दिवशी मी तुमच्यासाठी बनवते आहे एकदम मराठमोळं स्वादिष्ट रक्षाबंधन स्पेशल लंच. चला तर मग आपण सुरुवात गोडापासून करूया. आज बनवणार आहोत आपण स्वादिष्ट आणि प्रत्येक भावा बहिणीच्या नात्यासारखी गोड अशी बासुंदी. बासुंदी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते, हो की नाही. बासुंदी बनवण्यासाठी मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध फुल फॅट आहे. आता आपण ते गॅसवर उकळायला ठेवूया. आपलं दूध उकळते तोपर्यंत आता आपण वरण बनवून घेऊया. त्यासाठी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि फिरकीनं व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात मोहरी, लसूण, थोडेसे मेथीचे दाणे टाकलेले आहेत, कढीपत्ता आणि 4 ते 5 लाल मिरची टाकलेली आहे. ते परतून घेऊन आता आपण जे वरण घडसवलेलं होतं ते ओतून घेऊया. अगदी सिंपल आणि घरगुती चवीचं आहे. झाल्याच्या नंतर आता आपण बासुंदीकडे वळूया. बघू शकता तुम्ही अर्ध दूध झालेलं आहे. आता त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. सॉरी, म्हणजे कॅमेरा बंद होता तेव्हा माझ्या लक्षात आलेलं नाही. 1 वाटी साखर टाकलेली आहे मी त्यामध्ये. आता त्यामध्ये थोडंसं चारोळी टाकून घेऊ आणि केशर टाकायचं. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाका. तुम्हाला काजू बदाम वगैरे आवडत असतील तर ते पण टाकू शकता. आमच्याकडे खात नाहीत म्हणून मी टाकलेले नाहीत. आता चारोळे टाकू. आता आपण बासुंदीला परत 10 मिनिट उकळून घेऊया. थोडी घट्ट व्हायची आहे आणखी. झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. केशर टाकल्यामुळे किती सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही बासुंदीला. फेस्टिवलच्या लंचमध्ये थोडा रिच फ्लेवर असायला हवा की नाही, म्हणून आज मी काजू वाटाणा राईस बनवणार आहे. त्यासाठी आपण थोडे खडे मसाले घेतलेले आहेत, काजू आणि वाटाणे घेतलेले आहेत. आपण कुकरमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. त्यामध्ये आता आपण काजू टाकून घेऊया आणि मग जे खडे मसाले घेतलेले आहेत ना ते टाकून घेऊ. थोडंसं परतवून आपण हिरवे वाटाणे, फ्रेश वाटाणे आहे ते टाकून परतून घेऊ. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते फोडणी. आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. हे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले आहे. 1.5 वाटी तांदूळ आहेत. तांदूळ टाकून आपण आता परतवून घेऊ. थोडंसं मीठ टाकायचं, चवीप्रमाणे टाका. हलक्या हाताने परतून घ्या, कारण आपण तांदूळ अगोदर भिजत ठेवलेला आहे. त्याच्यामुळे जास्त म्हणजे फास्ट नका परतू, तांदळाचा तो तुकडा पडतो म्हणून. त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे. तांदूळ बुडेपर्यंतच पाणी टाकलेलं आहे, कारण तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तांदळाला पाणी कमी लागतं. बघू शकता तुम्ही किती कमी पाणी आहे. अगदी तांदूळ बुडलेला आहे ना तेवढेच टाकलेलं आहे. आता आपण त्यात वरून 1 चमचा तूप ओतूया आणि ते कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. बघा किती भारी कॉम्बिनेशन आहे. बासमती तांदूळ, हिरवा वाटाणा फ्रेश आणि सोनसळी भाजलेले काजू याचा अप्रतिम संगम. तर मग आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी, कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. ते परतवून घेऊन आता आपण त्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेऊया. त्याला तेल सुटलं का त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि परत एकदा परतून घ्यायचं. मग लाल तिखट, काळा मसाला आणि हळद टाकून परतून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकायचे. बटाटे टाकून परतून घेऊन मीठ टाकायचं आणि मग त्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं. थोडं जेवढं म्हणजे तुम्हाला भाजीला लागते पातळ घट्ट तेवढं टाका. बघू शकता भाजी किती छान आहे. आता आपण पुऱ्या बनवून घेऊ. किती मस्त टम्म पुरी फुगलेली आहे बघा, किती भारी दिसते. आपला सर्व मेनू तयार आहे. मस्त फुगलेल्या पुऱ्या, राईस, वरण आणि तरी आलेली छान बटाट्याची भाजी आणि मस्त गोड गोड अशी बासुंदी.
तुम्हीही हा मेनू नक्की करून बघा आणि तुमच्या कुटुंबासोबत सणाचा आनंद लुटा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.